तर मित्रांनो, तुम्ही जर YouTube स्टुडिओ जर सारखं जर ओपन करून बघत असाल तर त्याचे काय काय तोटे आहेत, काय काय नुकसान आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कसं असतं मित्रांनो, नवीन जे युट्यूबर असतात, नवीन युट्यूबर काय करतात, चॅनल ओपन केल्याच्या नंतर जसं ते सबस्क्रायबर वाढतील तसं ते काय करतात, सारखं काय करतात, YouTube चॅनल चेक करत राहतात की किती सबस्क्रायबर वाढले। 5-5 मिनिटाला काय करतात, YT स्टुडिओ चेक करतात की किती सबस्क्रायबर वाढले, किती व्ह्यूज वाढल्या। तर मित्रांनो, त्या गोष्टीमुळे आपलं YouTube चॅनल डेड होतं का, त्याच गोष्टीमुळे आपल्या चॅनलवरती व्ह्यूज डाऊन होतात का, एकदम डिटेलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे। फक्त व्हिडिओ कुठे स्किप नका करू। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 YouTube चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर नक्की सबस्क्राइब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची। तर हे 3 YouTube चॅनल मित्रांनो मॉनिटाईज झालेले आहेत। या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय आहे की आपण सारखं YouTube स्टुडिओ बघायला पाहिजेत का, त्याचे 2 मुद्दे आहेत मित्रांनो। एक तर बघायला सुद्धा पाहिजेत आणि एक तर नाही सुद्धा बघायला पाहिजेत। आता तुम्ही म्हणसाल दादा असं कसं, आपल्याला मित्रांनो भरपूर सारे क्रिएटर सांगतात की YT स्टुडिओ तुम्ही सारखं बघू नका। तर तसं काही नाही मित्रांनो, असा कुठेही नियम लिहिलेला नाही की आपल्याला सारखं YT स्टुडिओ बघायचं नाही, असं कुठेही काही लिहिलेलं नाही। किंवा तर मित्रांनो, YouTubeने स्वतः ते आपल्याला YT स्टुडिओ ऍप्लिकेशन दिलेलं आहे एडिटिंग वगैरे करण्यासाठी, व्हिडिओ पब्लिक करण्यासाठी। कडून तर आपल्याला कोणताही काही प्रॉब्लेम होत नाही। एक तर मित्रांनो आपलं चॅनल डेड होत नाही, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपले व्ह्यूज सुद्धा डाऊन होत नाही। पण काय होतं मित्रांनो, आपण जर सारखं YT स्टुडिओ जर ओपन केलं तर ओपन केल्यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्या मनावर एक दुष्परिणाम होतो। कसा की समजा सारखं आपण YT स्टुडिओ ओपन करतो, जेव्हा आपलं नवीन युट्यूब चॅनल असतं आणि जर आपले व्ह्यूज वाढत नसतील, त्यानंतर सबस्क्रायबर काय होतं मित्रांनो, 1-2 सबस्क्रायबर आपले कमी सुद्धा होतात। नवीन युट्यूब चॅनल असते तेव्हा मग त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपण सारखं बघितल्यामुळे काय होते, आपल्या दिमागावरती लोड येतो आणि काय होतं की आपण डिप्रेशन मध्ये जातो की आपले व्हिडिओ का व्हायरल होत नाहीत, आपले सबस्क्रायबर का वाढत नाहीत, कमी का होत आहेत, असे विचार करू माणूस काय होतं डिप्रेशन मध्ये जाते आणि रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो। म्हणून मित्रांनो, तुम्ही सारखं YT स्टुडिओ बघत जाऊ नका। फक्त तुम्ही काय करा, व्हिडिओ अपलोड करा, अपलोड केल्याच्या नंतर पब्लिक करा, पब्लिक केल्याच्या नंतर एक 4-5 तास बघूच नका त्याच्याकडे, म्हणजे तुमचं लक्ष जाणार नाही। फक्त काय करा, व्यवस्थित कंटेंट बनवा, व्यवस्थित टॅग लावा, डिस्क्रिप्शन भरा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा आणि 3-4 घंटे त्याच्याकडे बघूच नका। असं नाही मित्रांनो की तुम्ही YouTube स्टुडिओ बघू शकत नाही, तुम्ही किती वेळाच बघितलं तर काही प्रॉब्लेम येत नाही। पण एक स्वतःला त्रास काही होऊ नये याच्यासाठीच मी सांगतो की सारखं YT स्टुडिओ बघायचं नाही। एकदा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर 1-2-3 तासाच्या नंतर तुम्ही बघू शकता आरामात, काही प्रॉब्लेम नाही। मित्रांनो, आपलं जे व्ह्यूज कमी होण्याचं कारण म्हणजे काय आहे की आता काय झालेलं आहे, आता लॉंग व्हिडिओ जास्त कोणी बघत नाही। आता काय झालेलं आहे, शॉर्टचा ट्रेंड आलेला आहे। जर मित्रांनो आपल्याला उदाहरणार्थ जर आपण ब्लॉग व्हिडिओ बनवत असेल आणि मिनी ब्लॉग जर 1 मिनिटामध्ये जर कोणी दाखवत असेल तर आपले लॉंग व्हिडिओ कोणी कशाला बघेल। त्याच्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो, लॉंग व्हिडिओवरती थोडा इम्पॅक्ट पडलेला आहे, थोडे लॉंग व्हिडिओ आपले कमी चालत आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो आपण असं नाही समजायचं की आपले लॉंग व्हिडिओ चालणार नाही। तर मित्रांनो, आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये जर आपलं कंटेंट ओरिजिनल असेल, क्वांटिटी एकदम भारी असेल तर 100% मित्रांनो आपले लॉंग व्हिडिओ सुद्धा चालतात। 1 मिनिटामध्ये कोणतीही अशी शॉर्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती नसते मित्रांनो। शॉर्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण अर्धावटच माहिती असते। शॉर्ट व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये माहिती सांगू शकत नाही माणूस। त्याच्यामुळे जे लोक असतात त्यांना लॉंग व्हिडिओ बघणं गरजेचं असतं। पण लॉंग व्हिडिओ तेच लोक बघतात त्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे। YouTube स्टुडिओ बघितल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही। आपण दिवसातून 1000 वेळास YouTube स्टुडिओ बघू शकतो, पण इतक्या वेळेस जर आपण YouTube स्टुडिओ बघितलं मित्रांनो तर आपल्या डोक्यामध्ये ताण येऊ शकतो। त्याच्यामुळे इतक्या वेळेस आपल्याला YT स्टुडिओ बघायचं नाही। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल खरंच मनापासून तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।